नमस्कार मंडळी, मराठी पत्रकार जयदीप या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, गेली काही दिवसापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आरक्षण हे सरकारकडून पास करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच ओबीसी समाजातून देखील साखळी उपोषणाअंतर्गत महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात आलं होतं. नागपूरमधून वैभवराव तायवाडे जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली गेली 6 दिवस आमरण उपोषण हे चालू होतं. त्याच्याच अनुषंगाने सरकारला धास्ती भरली होती आणि आज सरकारने नागपूरमध्ये जाऊन भाजपाचे नेते अतुल सावे यांनी ओबीसी प्रवर्गाचं जे आमरण उपोषण होतं ते सोडलेलं आहे आणि 14 पैकी 12 मागण्या हे ऑन द स्पॉट मंजूर केलेल्या आहेत. 1 महिन्यामध्ये जी.आर. काढून ओबीसीच्या सर्व मागण्या आम्ही मार्गी लावू असं देखील शब्द दिलेला आहे. त्याच्या अनुषंगाने ओबीसी समाजाकडून गेली 6 दिवसापासून महाराष्ट्रभर जे साखळी आंदोलन चालू होतं त्याच्या अंतर्गत ज्या ओबीसी समाजाच्या 14 मागण्या होत्या त्यापैकी 12 मागण्या ह्या अतुल सावे आणि त्यांच्या ओबीसी मंडळाकडून 12 मागण्या पास करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 12 मागण्या कुठल्या आहेत त्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तत्पूर्वी मराठी पत्रकार जयदीप हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती. तर प्रामुख्याने जी ओबीसी समाजाची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यायचं नाही, ही देखील या 14 मागण्यामध्ये एक मागणी होती. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू कुठल्या मागण्या ह्या ओबीसी प्रवर्गाच्या सरकारनं मंजूर केलेल्या आहेत. तर मंडळी, पहिली मागणी आहे मराठा जातीचा ओबीसी वर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. हे प्रामुख्याने महत्वाची अट होती आणि ही अट देखील सरकारकडून ओबीसी प्रवर्गाने मान्य करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण की मागील 2 महिन्यापासून अतिवृष्टी जोरात महाराष्ट्रभर झाली आणि ती मागणी देखील मान्य करावी. तर तिसरी अट अशी आहे ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात 100% शिष्यवृत्ती ही लागू करण्यात यावी, म्हणजे ओबीसीच्या तरुणांना आता फ्रीमध्ये 100% एज्युकेशन लोन मिळण्यात यावी. ही प्रामुख्याने तिसरी मागणी होती. चौथी मागणी आहे गुणवंत मुलामुलींसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ही कालपर्यंत 75 विद्यार्थ्यांनाच देण्यात येत होती, ती वाढून 200 विद्यार्थ्यांना करण्यात यावी. हे देखील प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वाची मागणी ओबीसी नेत्यांनी केलेली आहे. तर 5वी मागणी आहे महाज्योती या संस्थेकरिता 1000 कोटींचा निधी तरतूद करण्यात यावा आणि महाज्योतीची कामे ओबीसी व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात यावे. ही देखील खूप महत्वाची ओबीसी प्रवर्गाकडून अट मान्य करून घेण्यात आलेली आहे सरकारकडून. त्याच्यानंतर 6वी जी अट आहे ती आपण पाहूया. माडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी प्रवर्गाकरिता आरक्षण लागू करण्यात यावे, म्हणजे ओबीसी प्रवर्गाला जे म्हाडा आणि सिडको अंतर्गत घर बांधण्यात येतात त्याच्यामध्ये देखील प्रामुख्याने आरक्षण देण्यात यावे, ही ओबीसी आंदोलकांची मागणी होती. त्याच्यानंतर जी मागणी आहे नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले 200 मुलींचे वसतिगृह तयार आहे व वसंतराव नाईक हे देखील तयार आहे. वसतिगृह असलेले 200 मुलांचे वसतिगृह हे सुरू करण्यात यावे, हे देखील प्रामुख्याने ओबीसी आंदोलकांकडून मागणी मंजूर करून घेण्यात आलेली आहे. आपण पाहतो या प्रामुख्याने ओबीसीने ह्या महत्वाच्या अटी सरकारकडून मान्य करून घेतलेल्या आहेत आणि 1 महिन्यात सरकार हा जी.आर. देखील लागू करणार आहे. त्याच्यानंतर 8वी मागणी आहे ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी आर्थिक विकास महामंडळातर्फे जी 1 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत कर्ज योजनेची फाईल आहे जी ओबीसी प्रवर्गाला मिळत असते, ती अट त्याच्यामध्ये एक महत्वाची अट आहे. ती अट अशी आहे की सिबिल स्कोर त्यांचा 500च्या वरती पाहिजे आणि जी शेतीचीच अट आहे ती शिथिल करण्यात यावी, म्हणजे 7/12 हा त्या फाईल करता लोन घेण्यासाठी लागत होते फक्त शेतीचाच. तर ह्या 2 अट प्रामुख्याने कमी करण्यात यावे अशी ओबीसी आंदोलकांची मागणी होती. 10वी अट अशी आहे की प्रत्येक शहरात व तालुक्यात स्तरावर ओबीसी व्हीजेएनटी
SBC विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय हे सुरू करण्यात यावे, हे देखील प्रामुख्याने त्यांची मागणी सरकारकडून ओबीसी आंदोलकांनी मान्य करून घेतलेली आहे. तर आपण पाहतोय अशा महत्त्वाच्या योजना ज्या अटी अंतर्गत आंदोलकांनी सरकारपुढे मांडल्या होत्या त्या कशा प्रकारे सरकारने पास करून घेतलेल्या आहेत आणि 1 महिन्यात त्याचा GR देखील लागू करणार आहे सरकार. तर 11वी मागणी अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा. ही देखील खूप महत्त्वाची अट सरकारकडून ओबीसी आंदोलकांनी मान्य करून घेतलेली आहे. तर 11वी मागणी ही प्रामुख्याने खूप महत्त्वाची ओबीसी आंदोलकांकडून मान्य करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 12वी मागणी जी आहे, अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसी आणि भटक्या विमुक्त मागास प्रवर्गाला शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना चालू करण्यात यावेत. हे देखील प्रामुख्याने शेतकरी आणि ओबीसी समाजासाठी आंदोलकांनी मागणी खूप महत्त्वाची मान्य करून घेतलेली आहे. अशा प्रकारे ह्या मागण्या मान्य करून घेण्यात आलेल्या आहेत सरकारकडून. तर 14 मागण्यापैकी 12 मागण्या ह्या सरकारकडून ओबीसी आंदोलकांनी मान्य केलेल्या आहेत. 13वी जी मागणी आहे ती आहे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करून देण्यात यावी. महामंडळाच्या सर्व योजना त्वरित सुरू करण्यात याव्यात. हे देखील आंदोलकांची मागणी होती आणि ती देखील मान्य करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ओबीसी प्रवर्गाच्या ज्या 14 मागण्या होत्या त्यापैकी 12 मागण्या ह्या ओबीसी आंदोलकांनी आणि ओबीसी समाजाने ओबीसी समाजासाठी सरकारकडून मान्य करून घेण्यात आलेले आहेत. आज नागपूर येथे ओबीसी नेते आणि भाजपाचे जे प्रमुख नेते मानले जातात ओबीसी प्रवर्गाचे अतुल सावे यांच्याकडून हे आंदोलन सोडवण्यात आलेलं आहे आणि 1 महिन्यामध्ये GR लागू करून या सर्व योजना हे आम्ही सरकारकडून मंजूर करून घेऊ असे आश्वासन ओबीसी नेते बबन तायवाडीजी यांना सरकारकडून देण्यात आलेलं आहे. या अशा प्रकारे 13 प्रमुख मागण्या ह्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या ज्या 2 मागण्या आहेत त्याच्यावरती सरकार अजून देखील विचार करत आहे. अशा 2 मागण्या आहेत, त्या 2 मागण्या देखील सरकारकडून लवकर मान्य करण्यात येतील असं आश्वासन अतुल सावे यांनी केलेला आहे. आणि जी 14वी मागणी आहे ती सरकारकडून मागणी करण्यात आलेली नाही. ती अशी आहे की ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजातील PhD संशोधन विद्यार्थ्यांची 3 वर्षापासून फेलोशिप ही प्रलंबित आहे, ती त्वरित सर्वांना देण्यात यावी अशी मागणी सरकारला ओबीसी प्रवर्गाकडून करण्यात आली होती. मंडळी, गेले 6 दिवसापासून जे ओबीसी आंदोलन महाराष्ट्रभर करत होते त्याच्या अनुषंगाने त्यांनी या 12 मागण्या मान्य केलेल्या आहेत, सरकारकडून पास करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, ओबीसींचं हे आरक्षण किती दिवसामधून मागण्या लागू होतील हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि मराठा आणि ओबीसी आंदोलनातून जो विरोध निर्माण झालेला आहे त्या विरोधातून मराठा आणि ओबीसी समाजाला ज्या सरकारने मागण्या मान्य केलेल्या आहेत या सरकार लागू करेल का हे देखील आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि मराठी पत्रकार JDPI YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.